भिंगारमध्ये सर्वपक्षीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित पवार यांना श्रद्धांजली। मारुती मंदिरात शोक सभेत राजकीय नेते हळहळले, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती। भिंगारच्या विकासात स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे महत्त्वाचे योगदान ठरले। संजय सपकाळ, अहिल्यानगर प्रतिनिधी। भिंगार शहरात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विमान दुर्घटनेत निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भिंगार येथील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण भिंगार परिसर शोकमग्न वातावरणाने व्यापला होता। शोकसभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विधाते व भिंगार शहराध्यक्षा संजय सपकाळ यांच्या हस्ते अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिवम भंडारी, भाजपचे महेश नामदे, शिवसेनेचे रवींद्रलाल बोंद्रे, आरपीआय आठवलेचे अमित काळे, काँग्रेसचे ॲडव्होकेट साहेबराव चौधरी, पत्रकार जहीर सय्यद, सदाशिव मांढरे, विलास तोडमल, दीपक लिपाने, अक्षय नागपुरे, सर्वेश सपकाळ, प्रशांत डावरे, सिद्धार्थ आढाव, अनिल तेजी, सागर चवणके, संकेत झोडगे, दिनेश लंगोटे, अभिजित सपकाळ, दीपकराव धाडगे, दिलीप ठोकळ, मेजर, अशोक पराते, अविनाश पोद्दार, संतोष हजारे, संतोष बोबडे, शरद धाडगे, दिनकर धाडगे, अर्जुन धाडगे, रमेश भिंगारदिवे, कानिफनाथ फुलारी, भाजप शहराध्यक्ष सचिन जाधव, प्रज्योत लुनिया, शिवसेना शहराध्यक्ष सुनील लाल बोंद्रे, काँग्रेसचे शामराव वाघसकर, निजाम पठाण, राष्ट्रवादी शरद पवार शहराध्यक्ष किरण सपकाळ, मतीन सय्यद, उद्योजक रवींद्र फल्ले, किशोर उपरे, सौरभ रासने, अनंत रासने, राजू जंगम, शहर सहकारी बँकेचे संचालक प्रदीप जाधव, जनाभाऊ भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, बाळासाहेब धमाळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना संजय सपकाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनही आपल्यातून ते गेल्याचा विश्वास बसत नाही। त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। परखड, स्पष्ट व विकासात्मक नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यावर त्यांचे विशेष प्रेम होते। भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। भिंगारचा कायापालट होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या भावना ओळखून त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण व समाजकारण केल्याचे त्यांनी सांगितले। प्राध्यापक माणिक विधाते म्हणाले, महाराष्ट्राने एक कणखर, स्पष्ट वक्ता आणि जलद निर्णय क्षमता असलेला नेता गमावला आहे। त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे अनेक विकास कामांना गती मिळाली। महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असून त्यांच्या निधनाने राज्य पोरके झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वसंत राठोड यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला। त्यांचे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही। प्रशासनावर पकड ठेवून काम करून घेण्याची त्यांची पद्धत अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले। अमित काळे म्हणाले, अजित पवार यांनी जातीपातीचे राजकारण न करता विकास आणि माणुसकी हाच धर्म मानून कार्य केले। महाराष्ट्राची नसनाडी ओळखणारा नेता राज्याने गमावला आहे। राजू नामदे म्हणाले, कामाचा मोठा आवाका, वेळेचे व शब्दाचे पालन करणारे नेते म्हणून ते ओळखले जात। असा नेता पुन्हा होणे नसल्याचे सांगितले। रवींद्रलाल बोंद्रे यांनी सर्व पक्षीयांना अजित पवार यांच्या निधनाने मोठा धक्का बसला असल्याचे स्पष्ट केले। तर ॲडव्होकेट साहेबराव चौधरी म्हणाले, अजित पवार म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते। सर्वांना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक व धुरंधर नेते देशाने गमावले असल्याचे दुःख व्यक्त केले। उपस्थितांनी अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। आज आपल्या भिंगार येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली शोकसभेसाठी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधूंनो, अजितदादांचा निरोप काढायला विश्वास बसेना अशी ही दुर्घटना कानावर आली आणि संपूर्ण आपला परिसर असेल, आपला जिल्हा असेल, जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र असेल, संपूर्ण हळहळ केलेला आहे। आणि या ठिकाणी अजितदादांची दुःखदिनाची बातमी कळल्यानंतर सर्वसामान्य जनतेला खूप मोठं दुःख झालेलं आहे। या ठिकाणी अजितदादांबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक परखड नेतृत्व, स्पष्ट बोलणारे असे व्यक्तिमत्व, काम होत असेल तर हो म्हणणार, नाही नसन होत तर नाही म्हणणार, असं नेतृत्व या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं होतं। आमच्या या ठिकाणी
पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि हे करत असताना त्यांचं महाराष्ट्रात आपण पाहतो 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद या ठिकाणी त्यांनी भूषवलेलं आहे. अर्थसंकल्प देखील चांगल्या पद्धतीने सादर केलेला आहे. हे करत असताना अहिल्यानगरवर त्यांचं विशेष प्रेम. आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी अजितदादांची एकदा भेट घेतली की दादा आमच्या भिंगारमध्ये आम्ही ना सेंट्रलमध्ये आहे ना स्टेटमध्ये आहे, असं आमची कॅन्टोन्मेंट छावणी परिस्थितीचा कारभार चालतोय. वेळेवर पगार होत नाही, निधी मिळत नाही. त्यावेळेस अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलं, अरे तुमच्याबरोबर संग्राम असल्यामुळे तुम्हाला काय काळजी बोलेल. म्हणलं साहेब बरोबर तुम्ही म्हणतात ते, परंतु तुमचा पण आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आणि त्यानंतर अजितदादांनी होतो ना भविष्य असा भिंगारसाठी विकास निधी देखील आपल्याला दिलेला आहे. आपण पाहतो या भिंगारचा जे काय पालट रस्ते असतील, समाज मंदिर असतील, नाले असतील, लाईट असतील, संपूर्ण परिसर आपल्या भिंगारचा या ठिकाणी त्यांनी कामाच्या निमित्तानं दाखवून दिला. आणि आपल्या संग्रामभाई जगतापांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यांच्या निधीतून आपण या ठिकाणी भिंगार असेल, अहमदनगर शहर असेल, अहिल्यानगर असेल, याचा काय पालट झालेला आहे. हे करत असताना अजितदादा एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जाणून त्याच्या निरसन कसं होईल, त्याचं समाधान कसं होईल या पद्धतीने ते वागलेले आहेत. त्यांनी कधी जातीभेद केला नाही, त्यांनी कधी पक्षपात केला नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व, सर्व पक्ष असतील, सर्व समाज बांधव असतील, सर्वांना बरोबर कसं नेता येईल, आपल्याला सर्वांना समान हक्क कसा देता येईल, सर्वांच्या जुळीत आपल्याला काय टाकता येईल, या पद्धतीने अजितदादांनी सर्वांसाठी कार्य केलेलं आहे. असा हा महान नेता आज महाराष्ट्रातून गेलेला आहे. आपला महाराष्ट्र या नेत्याला मुकलेला आहे. या कुटुंबावर जी मोठी हानी पोकळी निर्माण झालेली आहे, नुसते पवार कुटुंबियावरच नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. आज भिंगार शहरातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते अजितदादांच्या श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहे. अजितदादा गेल्यामुळं राष्ट्रवादी पक्षाची तसंच महाराष्ट्राची एक दमदार नेता आपण गमावलेला आहे. त्यांच्या आवाका भविष्यात कुठल्याही नेत्याला जमणार नाही अशा पद्धतीने त्यांचा कामाचा आवाका होता. अत्यंत वेळ पाळणारे आणि कठोर त्यांच्या मिश्किल भाषणात कोबर खेळी मारणारे नेते महाराष्ट्रात ते प्रसिद्ध होते. आणि त्यांनी तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचं जे उभारणी केली, पक्षाला जे त्यांनी राज्य पातळीवर सत्तेपर्यंत त्यांनी घेऊन गेले आणि राज्याच्या 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले. असा नेता परत होणे नाही. आणि या दुःखद घटनेतून पवार कुटुंबियांना त्यांनी या दुःखद सावरण्याची शक्ती देऊ आणि भारतीय जनता पार्टी भिंगार भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. 28 जानेवारी 2026ला सकाळी 9 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे बारामती येथील विमानतळावर दुःखद असे निधन झालेले आहेत. या निमित्ताने आज अहिल्यानगर शहरातील भिंगार येथे सर्व पक्षीय सदस्यांची या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे. या सभेला उपस्थित असणारे सर्व पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी. आज खरं तर या ठिकाणी आपण अनेक मान्यवरांनी दादांच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेले आहे आणि दादांना आपल्या पक्षातर्फे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु या ठिकाणी दादांच्या जन्मतारखेचा जर विचार केला आणि त्या ठिकाणच्या काही आकड्यांचा आपण जर विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की गेल्या 6 महिन्यापूर्वीच अहिल्यानगर शहरामध्ये आलेले 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस जगणारे राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री झालेले असे दादा खरं तर आम्हाला सर्वांना सोडून गेलेले आहेत. एक कणखर नेता, स्पष्ट वक्ता, निर्णय क्षमता असणारा नेता खरं तर या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेला आहे. भल्या पहाटे 5 वाजल्यापासून खरं तर आपल्या कामकाज सुरुवात करणारा हा नेता आणि ह्या साहजिकच या नेत्याच्या दुःखात निधनामुळं मी तर म्हणेल की महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. या नेत्याला अनेक प्रकारच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या होत्या, काही संधीसुद्धा चालून आल्या होत्या,
परंतु आपल्याला माहिती आहे की नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाहीत. त्याचप्रमाणे खरं तर दादांच्या बाबतसुद्धा घडलेलं आहे. आपण असं म्हणतो की या जगामध्ये एक त्रिकालाबाधी सत्य आहे की जन्म आणि मृत्यू हा अटळ असतो. परंतु माझं एक मत असं आहे की आज वैज्ञानिक क्षेत्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळं जन्माची तारीख आपल्याला बदलता येते, परंतु मात्र मृत्यूची तारीख आपल्याला माहीत नसल्यामुळं त्या तारखेमध्ये आपण कसल्या प्रकारचा बदल करू शकत नाही. एका मिनिटामध्येच खरं तर आपल्या कर्मभूमीवर उतरणारे दादा हे एका मिनिटाच्याच त्या वेळामध्ये खरं तर अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्राम अरुणकाका जगताप यांना खरं तर मागील 1 वर्षामध्ये 3 मोठे आघात झालेले आहेत. मे महिन्याच्या 2 तारखेला स्वर्गीय अरुणकाकांचं निधन झालं. बरोबर त्याच नंतर 6 महिन्याने माननीय शिवाजीराव कडले साहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 6 महिन्याच्या आतच खरं तर आदरणीय दादांचं सुद्धा या ठिकाणी परवा दिवशी जेव्हा आपले लाडके उपमुख्यमंत्री यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि विश्वासच बसेना. महाराष्ट्राच्या या राजकारणात गेली जवळजवळ 30 वर्षापासून एक सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आपलं एक वेगळा ठसा उमटवला असे अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले, याच्यावर खरोखर विश्वास बसत नाही. अजितदादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा या महाराष्ट्रात होणे नाही. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक, एक आदरयुक्त भीती, याच्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीने काम करत होतं त्यांच्या हाताखाली, एक महाराष्ट्राला दिशा देणारं होतं, आणि अशा या नेता आपल्यातून निघून गेलाय. आज मी माझ्या भिंगरवासियांतर्फे, माझ्या भाजप परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र आदरांजली वाहतो आणि देव या संपूर्ण महाराष्ट्राला, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देव अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. पवार म्हणजे अजातशत्रू. त्यांनी एकदा मनावर घेतलं आमची गोष्ट करायची आणि त्यांच्या मनाने जरी परत सांगितलं की नाही करायची तर ते ऐकत नव्हते. त्यांच्या मनाचं सुद्धा ते ऐकत नव्हते. ज्यावेळेस त्यांना बाळकडू मिळालेलं आहे शरद पवार साहेबांकडून, असा धुरंधर नेता महाराष्ट्राने गमावला नाही, देशाने गमावलेला आहे. त्यांना भविष्य फार मोठी त्यांना संधी होती, परंतु जो सर्वांना आवडतो तो देवालाही आवडतो, अशा म्हणीतून आपण म्हणू शकतो की पवारसाहेब, अजितदादा पवारसाहेब हे आपल्यातून गेले. फार मोठं पोकळी निर्माण झालेले आहे. अशा धुरंधर नेत्याला भिंगार काँग्रेस कमिटीच्या वतीने मी आदरपूर्वक आणि वकील संघटना आमची अहमदनगर बार असोसिएशन यांच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपले लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं जे दुःखद निधन झालं, त्या निमित्ताने आम्ही भिंगार शहरातील सर्वपक्षीय माझे मार्गदर्शक असतील, माझे मित्रपरिवार असतील व सर्वच गावातील प्रमुख मंडळींच्या वतीने आज त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो असून त्यांच्याबद्दल या राज्यात प्रत्येकाला या घटनेचं दुःख झालं आहे. ज्यावेळेस त्यांच्या निधनाची हेलिकॉप्टरच्या अपघाताची बातमी आली त्यावेळेस असं वाटत होतं का दादाचं नाव येऊ नये, दादा कुठंतरी असतील, दादा वाचले गेले असतील. पण ज्यावेळेस दादाचं नाव जाहीर झालं त्यावेळेस असं एकदम दुःख कोसळलं प्रत्येक सदस्याच्या मनात. घरातील प्रत्येक ज्या माणसाचं राजकारणातही संबंध नाही अशा माणसाला पण हे दुःख झालं आहे. माणसाचं, महाराष्ट्राचं नसनाडी ओळखणारा हा नेता, लोकनेता, जो धर्मनिरपेक्ष होता, जो म्हणत होता माणूस हीच एक जात आहे आणि मी त्या जातीचा माणूस आहे, हा माणूस आणि हा नेता, असा नेता लवकर घडत नाही आणि कधीच असं वाटलं नाही. आज 2 दिवस जरी झाले तरी असं वाटत होतं दादांबद्दल का हे स्वप्न असावं, दादा उठून उभे राहतील, आपल्याला काहीतरी बातमी येईल. हे सगळं TV न्यूज, फेसबुक, व्हॉट्सअप, हे आपण जमलो, लोकांशी चर्चा, हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. हे स्वप्न कधीतरी आपले डोळे उघडतील आणि दादा सुखरूप आहे अशी बातमी येतील. म्हणजे आत्तापर्यंत ही विश्वास नाही बसत आहे का आपण एवढ्या दुःखात आहे. माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता
दादांना भेटण्याचा मी जरी पक्षात नसलो दादांच्या, पण दादांचा भेटण्याचा योग माझा 2 वेळेस आला. एवढे त्यांच्या आठवणी आहे. तरी मी बोलायला खूप जास्त आहे. एवढं त्यांच्याबद्दल एक माणूस एवढं बोलू शकतो की दिवस पण कमी पडेल. त्यांचं एवढं कार्य आहे आणि त्यांचं कार्य, त्यांचे विचार हे थांबले नाही पाहिजे. त्यांच्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे. एवढं बोलून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने, तसेच राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आज या अजितदादाच्या निधनामुळं आम्ही भिंगारवासीय सर्व पक्षाच्या वतीने एक दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. दादांचं कार्य हे सगळ्यात मोठं होतं. हे सर्व पक्षीय, सर्व जाती धरणारा एक माणूस होता. आज आपला हा माणूस गमावला आहे आपण सर्वांनी. त्याबद्दल दुःख व्यक्त करतो. भिंगार शहर शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. थांबतो.